नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. बी.एड सी.ई.टी संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आधारित म्युझिक संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते विचारले जातात. कोणतं नृत्य आहे तर ते नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे या संदर्भात माहिती विचारली जाते. तर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तर जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत या संदर्भात आपण माहिती पाहूया. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम कोणत्या राज्याचा मुख्य नृत्य मानलं जातं. ऑप्शन क्रमांक अ केरळ, व आहे तमिळनाडू, क आंध्र प्रदेश आणि त्याच्यानंतर कर्नाटक. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की तमिळनाडू हे जे आहे तर भरतनाट्यम तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम या राज्याशी संबंधित आहे. तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम या नृत्य प्रकाराला लक्षात घ्या महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, कथकली हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. कथकली सगळ्यांना माहितीच आहे. तर ऑप्शन क्रमांक ए तमिळनाडू, ब ओरिसा, त्यानंतर क केरळ आणि ऑप्शन क्रमांक ड मणिपूर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की केरळ. लक्षात घ्या केरळामध्ये कथकली हा नृत्य आविष्कार तुम्हाला टी व्हीवरती वगैरे पाहायला मिळालेला असेल. तर ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ओडिसी नृत्य कोणत्या राज्यामध्ये उगम पावले. तर याच्यामध्ये ओरिसा, आसाम, पश्चिम बंगाल किंवा बिहार. तर सगळ्यांना माहिती आहे की ओडिसी हे नृत्य आहे ते ओरिसा या ठिकाणी उगम पावलेलं आहे. त्या ठिकाणी जास्त या आविष्कार या नृत्याचा पाहायला मिळतो. यामुळे 3 जो प्रश्न आहे तर याचा ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, मणिपुरी नृत्याचा संबंध कोणत्या राज्याशी आहे. आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम. तर प्रश्न क्रमांक चौथा आहे. तर मणिपूर हे नृत्य मणिपूर या राज्याशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. प्रश्न पाचवा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे. कुचिपुडी याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक अ तमिळनाडू, प केरळ, क आंध्र प्रदेश आणि ड महाराष्ट्र. तर महाराष्ट्र तर नाहीच आहे. तर ऑप्शन क्रमांक जो प्रश्न क्रमांक 5 आहे कुचिपुडी, तर यामध्ये कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेशामध्ये केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. प्रश्न 6वा, मोहिनी अट्टम हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे. ऑप्शन क्रमांक अ मोहिनी अट्टम, ऑप्शन क्रमांक अ तमिळनाडू, ब केरळ, त्यानंतर क कर्नाटक आणि त्याच्यानंतर ड उत्तर प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या प्रश्न जो मोहिनी अट्टम आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केरळ. मोहिनी अट्टम देखील हे नृत्य आहे तर केरळ या राज्यामध्ये केलं जातं. तर प्रश्न क्रमांक 6 झाल्यानंतर 7वा प्रश्न आहे की कथ्थक हा नृत्य प्रकार प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतो. महाराष्ट्र, ओरिसा, उत्तर प्रदेश आणि पंजाब. तर 7वा प्रश्न आहे. तर कथ्थक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आढळतो. त्यामुळे कथ्थक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 8वा, कोळी नृत्य, तमाशा आणि लावणी हे सगळ्यांना परिचयाचेच आहे. कोणत्या राज्याचे वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक क महाराष्ट्र. प्रश्न 9वा, भांगडा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान. तर या भांगडा हा नृत्य प्रकार पंजाब या राज्याशी संबंधित आहे. 10वा प्रश्न आहे, थाळी नृत्य व रासलीला हे कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहेत. थाळी नृत्य आणि रासलीला तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक अ गुजरात, ब उत्तर प्रदेश, क मध्य प्रदेश आणि ड आहे बिहार. तर जो 10वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश. थाळी नृत्य आणि रासलीला उत्तर प्रदेशामध्ये होतात आणि या राज्यातील हा नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 11 हा सगळ्यांना माहितीच आहे. गरबा व दांडिया रास हे कोणत्या राज्याचे लोकप्रिय नृत्य आहे. ऑप्शन क्रमांक अ महाराष्ट्र, ब राजस्थान, क गुजरात आणि ड कर्नाटक. तर सगळ्यांना माहिती आहे की गुजरात या राज्यामध्ये गरबा आणि दांडिया ह्या रासलीला आहेत मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत आणि लोकप्रिय नृत्य गुजरातचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. भवाई हे जे आहे तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे. गुजरात, महाराष्ट्र,
राजस्थान आणि आसाम. तर प्रश्न क्रमांक 12 जो आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भवाई नृत्य प्रकार राजस्थानामध्ये केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. त्यानंतर प्रश्न 13वा बिहू. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? याच्यामध्ये मणिपूर, आसाम, सिक्कीम आणि नागालँड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आसाम. बिहू नृत्य जे आहे, बिहू नृत्य असं देखील म्हणतात, तर ते आसाम या राज्याचे आहे. या ठिकाणी हे नृत्य पाहायला मिळतं. त्यानंतर वाद्य आणि वादक. तर याच्यामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खां हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये सतार, सनई, तबला आणि बासरी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की उस्ताद बिस्मिल्ला खां हे शहनाई वाद्याशी संबंधित आहेत. ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? शिवकुमार शर्मा हे सरोद वाजवतात, सारंगी, संतूर आणि व्हायोलिन. तर 15वा प्रश्न आहे. तर शिवकुमार शर्मा हे जे प्रसिद्ध वादककार आहे, तर ते संतूर जे आहे, संतूर वाद्य आहे, तर वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पंडित शिवकुमार शर्मा हे जे आहे, तर संतूर वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. रामनारायण हे कोणत्या वाद्याचे वादक आहेत? रामनारायण जे आहेत, तर ते सारंगी वादक आहेत का, सतार वादक आहेत का, सनई वादक आहेत का, व्हायोलिन वादक आहेत का? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सारंगी. ऑप्शन क्रमांक अ. रामनारायण हे सारंगी वादक आहेत. अली अकबर खां यांचा संबंध कोणत्या वाद्याशी आहे? प्रश्न क्रमांक 17वा. तबला, सरोद, संतूर आणि बासरी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अली अकबर खां हे सरोद वाद्याशी संबंध आहे. त्यांना सरोद वाद्यामध्ये विशारद मिळालेली आहे आणि लक्षात घ्या, ते सरोद वादक उत्कृष्ट सरोद वादक आहेत. अल्लार खां आणि झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत? एक आहे मृदुंग, तबला, ढोलकी, पखवाज. तर 18वा प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर आहे तबला. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अल्लार खां आणि झाकीर हुसेन हे तबला वादक आहेत, प्रसिद्ध तबला वादक आहेत. पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्यासाठी जगप्रसिद्ध आहेत? सतार, ऑप्शन क्रमांक ब सरोज, ऑप्शन क्रमांक क सारंगी आणि ऑप्शन क्रमांक ड व्हायोलिन. तर 19वा प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे पंडित रविशंकर सतार वाद्यासाठी वादककार म्हणून प्रसिद्ध, जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे 19व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. 20वा प्रश्न. विलायत खां हे कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादककार किंवा कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध वादककार म्हणून ओळखले जातात? विलायत खां बासरी, सतार, तबला किंवा सनई. तर 20वा प्रश्न जो आहे, तर याच्यामध्ये जो अचूक ऑप्शन आहे, तर त्याचं सतार. लक्षात घ्या, विलायत खां हे सतार वाजवण्यासाठी लक्षात घ्या प्रसिद्ध आहेत. ऑप्शन क्रमांक ब हे बरोबर आहे. प्रश्न 21वा. हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत? व्हायोलिन, बासरी, संतूर आणि सारंगी. 21वा जो प्रश्न आहे, व्यवस्थित पहा. तर हरिप्रसाद चौरसिया 21वा प्रश्न हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे बासरी वाजवण्यासाठी प्रसिद्ध वादक आहेत. ऑप्शन क्रमांक ब बरोबर आहे. पन्नालाल घोष हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? बासरी, तबला, सरोद, सनई. तर यांचं अचूक ऑप्शन आहे या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक ड. तर पन्नालाल घोष हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बासरी. बासरी वादककार म्हणून पन्नालाल घोष यांची विशेष ओळख आहे. गजाननराव जोशी हे कोणत्या वाद्याचे वादक आहेत? सतार, संतूर, व्हायोलिन आणि तबला. लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 23. व्हायोलिन वादककार म्हणून गजाननराव जोशी यांचं परिचय आहे. ऑप्शन क्रमांक क बरोबर आहे. 24वा प्रश्न. व्ही जी जोग हे कोणत्या वाद्याशी प्रसिद्ध आहेत? 24वा प्रश्न लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि व्ही जी जोग देखील सारंगी, व्हायोलिन, बासरी आणि सरोद. तर व्ही जी जोग देखील व्हायोलिन वादककार आहेत. बाळूस्वामी हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून ओळखले जातात? याच्यामध्ये तबला, व्हायोलिन, संतूर आणि सनई. तर 25वा प्रश्न देखील लक्षात घ्या, हे जे तिन्ही वादककार आहेत, गजानन व्ही जी जोग असतील, त्यानंतर बाळूस्वामी असतील, तर हे दोघे सुद्धा आणि त्याचबरोबर गजाननराव जोशी असतील, तर ते सुद्धा
व्हायोलिन वादककार आहेत. त्यामुळे बाळूस्वामींची देखील व्हायोलिन वादककार म्हणून ओळख आहे. लक्षात घ्या भारतीय संगीत त्याच्यामध्ये कर्नाटक आणि सुगम शास्त्रीय या संदर्भात माहिती आहे. तर लक्षात घ्या सगळे कर्नाटकीय संगीतासंदर्भातले महत्त्वाचे जे संगीतकार आहेत त्यामध्ये एम एस सुब्बलक्ष्मी यांचा संबंध देखील संगीताच्या कर्नाटक संगीताजवळ संबंध आहे. सगळे कर्नाटकीय संगीतकार आहेत त्याच्यामध्ये पहिले आहेत एम एस सुब्बलक्ष्मी, त्यानंतर दुसरा आहे बालमुरली कृष्णन. फक्त लक्षात ठेवायचं आहे हे देखील कर्नाटक संगीताशी संबंधित आहेत. 28वा प्रश्न वासंती कुमारी यांचा देखील संबंध कर्नाटकीय संगीताशीच आहेत. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या 29वा प्रश्न आहे तो देखील महत्त्वाचा आहे की पंडित भीमसेन जोशी हे कोणत्या संगीत प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन कर्नाटक संगीत, सुगम शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, रॉक संगीत. तर पंडित भीमसेन जोशी सुगम शास्त्रीय संगीताशी प्रसिद्ध आहेत. ऑप्शन क्रमांक ब 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे. पंडित जसराज हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. तर लक्षात घ्या सतारवादन, त्यानंतर सुगम शास्त्रीय संगीत, बासरी वादक आणि त्यानंतर भरतनाट्यम. तर पंडित जसराज देखील सुगम शास्त्रीय संगीताशी संबंधित आहेत. तर अशा प्रकारे जनरल नॉलेज अंतर्गत नृत्य प्रकार अंतर्गत संपूर्ण माहिती आपण पाहिली. तर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, एकदा वाचा जेणेकरून तुमच्या डोळ्याखालून हे प्रश्न जातील. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. B.Ed CET संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.